तू भ्रष्टाचारी आहेस, तू चोर आहेस, तू लुच्चा आहेस, तू लपंग आहेस, एकमेकाचे हेवे देवे काढले, एकमेकाचा सूड उगवला, सरकारी यंत्रणा त्या विरोधात कशी वापरली. अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये. हा कायदा इथं आणलाय, मंत्री सिरियस नाहीये, आपापसात सगळे गप्पा मारतायत, मस्तपैकी सभागृह चालू आहे, कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे. असं काय घडलंय ते महाराष्ट्राला कळू द्या. साधा हवालदार घेत नाही, तलाठी घेत नाही, ग्रामसेवक सुद्धा सरळ सांगतो जर आपण बोलवलं तर मी तुम्हाला माझ्या बॉसनी. काय लोकशाहीमध्ये अधिकार आहेत लोकप्रतिनिधींना. हे कायदेमंडळ, हे विधिमंडळ, अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवता. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, आमदारकीच्या निवडणुका होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात, सोसायट्यांच्या निवडणुका होतात. डोक्यावरून पाणी जायला लागलंय. कुठेतरी वाईटपणा घेण्याची वेळ आता आलेली आहे. वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय. मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक गोड करावा, शेवटचा दिवस हा गोड करावा, दिन गोड करावा, अवगतच नाहीये. अकॅडमिक डिस्कशन नको. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी अधिकार फक्त या ठिकाणी कायदे करण्याचे आहेत. आणि ते कायदे तुम्हाला राबवता आले पाहिजेत. अशा प्रकारचे ते कायदे असले पाहिजेत. अधिकाऱ्यांच्या सोयीचे कायदे करून तुम्हाला जनतेला न्याय देता येणार नाही, जनतेला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा जास्त नाही ही प्रभाग रचना आपण केली. हे वरपासून खालपर्यंत चालत आले. आता नामदार मनोहर जोशी सर स्वर्गवासी झाले. त्यांनी मेरीन काउन्सिल ही एक संकल्पना आणली. मी 1995 सालापासून या सभागृहामध्ये आहे आणि ज्या वेळेला विधेयकावर चर्चा होते ते कुठलंही विधेयक असू दे, मी जातीनिशी सभागृहात बसतो, मी मुद्दामून ऐकत असतो, मी मुद्दामून वाचत असतो. पण गेल्या 4 अधिवेशन 2022 पासून मी पूर्णपणे अस्वस्थ आहे. या सभागृहामध्ये कायद्यावर चर्चाच होत नाहीये. मला वाटतं दुसरे मंत्री मोदी इथं बसलेले आहेत, सुरेशरावजी खाडे, ते पण बहुतेक आपला कायदा आता म्हणजे पास करून घेण्याच्या मनस्थितीत दिसतात. त्यांची बॉडी लँग्वेज दिसते. खरं किती खोटं किती मला माहित नाही. त्यांनी आताच मांडला, यांनी आताच मांडला. 1 महिन्यापूर्वी कायदा मांडायचा, 1 मिनिटापूर्वी, आणि दुसऱ्या मिनिटाला पास करून घ्यायचं. कसलं हे विधिमंडळ, कसलं हे विधिमंडळ. सदस्यांनी कधी वाचायचं, कसलं हे कायदा मंडळ. हे कायदेमंडळ, हे विधिमंडळ. अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवताय, अशा पद्धतीने हे विधिमंडळ चाललंय. हे माझ्यासारख्या माणसाला अति वेदना देणारं काम आहे, वेदना देणारं काम आहे. याच्यातून फार मोठ्या काय अडवणुकीच्या वगैरे गोष्टी आम्हाला करण्याची गरज नाहीये. हे उद्योग पूर्वी पण झालेले आहेत, त्याचा रिझल्ट काय तो लागायचा लागलेला आहे. काय नवीन त्याच्यामध्ये काय नाहीच आहे. मला वेदना फक्त एवढ्याच आहेत की अशा पद्धतीनं हे कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा किती होते आणि होते की नाही होते हे एकदा कधीतरी कळलं पाहिजे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना आहेत. त्यापेक्षा मला इथं उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं. खरं सांगायला गेलं काहीच कारण नव्हतं. मगाशी पण मी सांगितलं, आमचे विरोधी पक्षनेते नाही नानाभाऊ पटोलेंनी सांगितलं की प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. मी झटकन खाली बसून बोललो, प्रश्नोत्तराचा तास झाला नाही याचं वाईट वाटायचं कारण नाही, पण लक्षवेधी लागल्याने ह्याचं वाईट वाटलं पाहिजे. सर्वसाधारणपणे एका दिवशी 3 किंवा 4 बाळासाहेब पाटील लक्षवेधी लागायच्या. अगदी शेवटच्या दिवशी असतील तर 7-8 लक्षवेधी लागायच्या. पण आता एका दिवशी 35 लक्षवेधी. पूर्वी एखाद्या दिवशी लागलेली लक्षवेधी ती जर चर्चेला आली नाही तर ती दुसऱ्या दिवशी चर्चेला यायची. पण संपूर्ण अधिवेशन संपलं, त्या सदस्याने ती गोष्ट लक्षात आणून दिली तरी सुद्धा त्या सदस्याची लक्षवेधीवर चर्चा होत नाही. सभागृह चाललंय कोणत्या दिशेनं, सभागृह कोणत्या दिशेने चाललंय. आणि म्हणून हे सभागृह चुकीच्या दिशेने नेऊ नका. ठीक आहे, आम्ही संख्येनं कमी आहोत, पण संख्येनं कमी असलं तरी आमच्या बाजूला काहीतरी अनुभव आहे. तुमच्याही बाजूला सचिव काही जुने जाणते अनुभवी सचिव आहेत. कधीतरी त्यांच्याकडे चर्चा करा. त्यांना कधी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा, त्यांनी तुमच्या माझ्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत, अनेक अध्यक्ष बघितलेले आहेत, अनेक सरकार बघितलेली आहेत. ते कसं चालत होतं ते कधीतरी समजून घ्या. आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी आपण आहात. ह्या विधिमंडळाचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळा मानसन्मान आहे. वेगळी या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बघण्याची एक संपूर्ण देशाला आदराची भावना आहे. ती भावना मोडीत काढू नका एवढंच तुम्हाला सांगतो. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केवळ नगरपालिका महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण थांबलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, आमदारकीच्या निवडणुका होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात,
सोसायट्यांच्या निवडणुका होतात, बँकांच्या निवडणुका होतात. मला कळत नाही की हे रिझर्वेशनचं काय, तिथंच तेवढं बाकीच्या ठिकाणी ते लागू होतंय. मग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेला का लागू होत नाही, ह्याचा काही कोड मला काही सुटलं नाही. त्याबद्दल जर काही सांगितलं असतं तर आम्ही काही समजू शकलो असतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे अशा प्रकारचं विधेयक अनेक वेळा येऊन गेलं, अनेक वेळा विधेयक गेलं. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की आज जवळजवळ अधिकृतपणे 2011 नंतर आपल्याकडे जनगणना झाली नाही. या शहरातून इथल्या लोकप्रतिनिधींना जनतेला कशा पद्धतीने सोयी सुविधा देता येतील, ह्याच्याकरता अधिकार त्यांना कसे मिळतील, याचा जास्तीत जास्त विचार करावा. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये या सभागृहातून कुठल्याच मंत्र्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. कुठल्याच मंत्र्यावर तू भ्रष्टाचारी आहेस, तू चोर आहेस, तू लुच्चा आहेस, तू लपंग आहेस, अशा प्रकारचा शब्द केलेला नाही, कधीच नाही. म्हणजे असला तरी केलेला नाही. मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टी करता सभागृहाचा वापर कधीच करून घेत नाही. परंतु आता हे फार व्हायला लागलंय, डोक्यावरून पाणी जायला लागलंय, कुठेतरी वाईटपणा घेण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून या कायद्याच्या निमित्तानं मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला पाहिजे. या महाराष्ट्राचा आदर्शाने अनुकरण देशातल्या इतर भागाने केला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर जावेत. न पेक्षा आता या सभागृहाचा वापर, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, या सभागृहाचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय. मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो, एखादा सदस्य इथं येतो, कोणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकता. ह्याची SIT लावा, ह्याची चौकशी लावा. अरे हे मी बघितलंच नाही कधी, हे कधी बघितलंच नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय बिलवर बोला भास्कर जाधव कन्क्लूड करा. आज शेवटचा दिवस आहे. हो, गोड करावा जाधव साहेब, आज शेवटचा दिवस, गोड करावा, शेवटचा दिवस हा गोड करावा, दिन गोड करावा. अध्यक्ष महोदय, मुद्दा एवढाच आहे, विधेयक फार मोठं नाहीये, पण या विधेयकाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या कामकाजाकडून काय अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या, हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. वाईट वाटायचं काही कारण नाही, परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाहीये. अकॅडमिक डिस्कशन नको, एकमेकाचे हेवे देवे काढले, एकमेकाचा सूड उगवला, सरकारी यंत्रणा त्याच्या विरोधात कशी वापरली. अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून अकॅडमिक डिस्कशनच्या संधीच मिळत नाही. आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं. आणि म्हणून मंत्री महोदय, आम्ही काय तुम्हाला हे विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही. याच्यात काय नवीन काय नाहीच आहे. 2015, 2017, 2019, 2022 तुम्हीच सांगितलं, त्याच्यामध्ये 2024 फक्त एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि 1 मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची. एवढी अर्जन्सी काय, घाई काय, त्याच्यातून मागचे अनुभव काय, हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं. परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक कमी करू नका. लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणीत येईल, तेवढं प्रशासन मुजोर होईल. ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी काय विरोध करायला मी सुरुवातीला बोललो, पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही. कारण विरोध करायचा असता तर 1 मिनिटापूर्वी आला असतं, कशाला नाही 1 मिनिट मंजुरी झालं असतं कसं. पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे, इथं कायदे करण्याकरता म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय महाराज.